मित्रांनो, यशराज स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे। क्लास 5 बालभारती चॅप्टर नंबर 5 डराव डराव। पुढील कविता नीट वाचा, त्यावर सूचनानुसार कृती पूर्ण करा। बेडूकरावांचे दिसणे, बटबडीत डोळे आणि विचित्र रूप। गाव खेडे, नाव होळी। ओळीचा सरळ अर्थ लिहा। पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा। जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव। होडीत बसून तुमच्या गावाला जा आणि तुमचे डराव डराव थांबवा, हा ओळीचा अर्थ आहे। एका वाक्यातील उत्तर पाठातील स्वाध्यायाखालची क्वेश्चन आन्सर आहेत। डराव डराव आवाज कोण करतो? डराव डराव आवाज बेडूक करतो। तलाव का भरला? धो धो असा खूप पाऊस पडल्यामुळे तलाव भरला। बेडकाचे डोळे कसे आहेत? बेडकाचे डोळे बटबटीत आहेत। जोडा जुळवा, जोराचा पाऊस धो धो पाऊस। बेडकाचे मोठे डोळे बटबटीत डोळे। पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव। स्वतःच्या गावी परत जा, गाठा आपला गाव। तुम्ही कधी पाण्यापासून प्रवास केला आहे का? त्यावेळी कसे वाटले? रिकाम्या जागा भरा। मी एकदा होडीत बसलो होतो। लाटा होडीवर आदळत होत्या। पाण्याचे थेंब माझ्यावर उडत होते। मला थोडी भीती वाटली पण खूप मज्जा आली। निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा। वाऱ्याने हलणाऱ्या झाडांचा पानांचा आवाज सळसळ। उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखाचा आवाज फडफड। तापलेला तेलातील मोहरीचा आवाज तडतड। अंतर किलोमीटर, जीवन नाव, हार हारणे, अंतर भांडणं, जीवन आयुष्य आणि हार गळ्यातील। गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा आणि त्यांच्या जोड्या जुळवा। तर हा होता। परत छत्रीचे चित्र काढा आणि रंगवा। तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये चित्र काढून तुम्ही रंगवू शकता। ओके मित्रांनो, तर हा होता चॅप्टर नंबर 5 डराव डराव। चॅप्टर नंबर 6 आहे ऐकू आणि खेळूया। याचे आपण क्वेश्चन आन्सर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। तसेच ऐकू आणि खेळूया व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाईल। तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुम्हाला ही व्हिडिओ चालू होईल। आणि तसेच क्लास 5च्या हिंदी वर्कबुकसाठी EVSच्या वर्कबुकसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता आणि अशा सर्व वर्कबुक क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहू शकता। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओ पाहत राहा।